नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 18 जुलै 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणते मेट्रो नेटवर्क चालक विरहित म्हणजेच ड्रायव्हरलेस मेट्रो सेवा सुरू करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोलकाता मेट्रो। पश्चिम बंगाल स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी। राजधानी आहे कोलकाता। अधिकृत भाषा वापरली जाते बंगाली। मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी। राज्यपाल RN रवी। प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान आणि जलदापारा राष्ट्रीय उद्यान। प्रमुख धार्मिक स्थळे आहेत दक्षिणेश्वर काली मंदिर, कालीघाट काली मंदिर, बेलूर मठ आणि तारापीठ मंदिर। पुढला प्रश्न, 2026 मध्ये भगवान जगन्नाथ रथ यात्रा कधी साजरी करण्यात आली? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 16 जुलै 2026 रोजी। जगन्नाथ रथ यात्रा 2026 मध्ये 16 जुलै रोजी आयोजित करण्यात आली। हा उत्सव ओडिसातील पुरी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि ही रथयात्रा आषाढ शुक्ल द्वितीया या तिथीपासून सुरू होते। ओडिसा राज्याबद्दल जाणून घ्या। ओडिसाची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1936 रोजी। राजधानी आहे भुवनेश्वर। अधिकृत भाषा आहे ओडिया। मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी आणि राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंभमपती। प्रसिद्ध राष्ट्रीय उद्याने आहेत सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि भितरकनिका राष्ट्रीय उद्यान। 3 प्रसिद्ध धार्मिक स्थळे आहेत श्री जगन्नाथ मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर आणि लिंगराज मंदिर। प्रश्न तिसरा, ICMRच्या आय ड्रोन उपक्रमाअंतर्गत TB निदानासाठी ड्रोन वाहतूक प्रणाली कोणत्या जिल्ह्यात वापरण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, यदाद्री भुवनगिरी। ICMR इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने आय ड्रोन उपक्रमाअंतर्गत TB कफ नमुन्यांच्या ड्रोनद्वारे वाहतुकीची चाचणी केली आहे। ही चाचणी तेलंगणातील यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यात करण्यात आली। या उपक्रमाचा उद्देश ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने क्षयरोगाचे जलद निदान व आरोग्य सेवा अधिक कार्यक्षम करणे असा आहे। प्रश्न चौथा, अलीकडे कौशल सेतू आणि कौशल सारथी हे डिजिटल प्लॅटफॉर्म कोणत्या राज्याने सुरू केले आहेत? प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश। लखनौ येथे जागतिक युवा कौशल्य दिन 2026 निमित्त कौशल्य सेतू आणि कौशल्य सारथी या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले। या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन कपिल देव अग्रवाल, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार यांनी केले। कौशल्य सेतू हे उत्तर प्रदेश कौशल्य विकास अभियानचे डिजिटल पोर्टल आहे आणि हे पोर्टल प्रशिक्षण भागीदारांची ऑनलाईन, कागदविरहित आणि पारदर्शक नोंदणी व मान्यता करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे। उत्तर प्रदेश स्थापना करण्यात आली होती 24 जानेवारी 1950 रोजी। उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ। अधिकृत भाषा वापरली जाते हिंदी आणि उर्दू। मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल। 2 प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत दुधवा राष्ट्रीय उद्यान आणि पिलीभीत राष्ट्रीय उद्यान। प्रमुख धार्मिक स्थळे आहेत काशी विश्वनाथ मंदिर, राम जन्मभूमी आणि त्रिवेणी संगम। प्रश्न 5वा, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत किती पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 75। पंतप्रधान नरेंद्र मोदी आभासी म्हणजेच व्हर्च्युअल माध्यमातून 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे उद्घाटन करणार आहेत। ही स्थानके 20 राज्यांमध्ये विकसित करण्यात आली आहेत। मुख्य उद्घाटन सोहळा पंजाबमधील जालंधर कॅट रेल्वे स्थानकावरून आयोजित करण्यात येणार आहे। जालंधर कॅट रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास रुपये 125 कोटी खर्चून करण्यात आला आहे। प्रश्न 6वा आहे, ऑपरेशन सदर्न रेडीनेस 26-2 हा बहुराष्ट्रीय सागरी सुरक्षा सराव कुठे आयोजित केला जाणार आहे? प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोची। ऑपरेशन सदर्न रेडीनेस 26-2 हा बहुराष्ट्रीय सागरी सुरक्षा प्रशिक्षण सराव आहे। हा सराव 20 ते 23 जुलै 2026 दरम्यान कोची येथील दक्षिणी नौदल कमांड येथे आयोजित केला जाणार आहे आणि या 4 दिवसीय सरावाचे आयोजन भारतीय नौदल करणार आहे।
प्रश्न 7वा, अलीकडे 135व्या इंडियन ऑइल ड्युरंड कप ट्रॉफी दौऱ्याची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुवाहाटी. 135व्या इंडियन ऑइल ड्युरंड कप ट्रॉफी दौऱ्याची सुरुवात गुवाहाटी येथे करण्यात आली. हॉटेल ताज विवांता, गुवाहाटी येथे ड्युरंड कप, राष्ट्रपती कप आणि सिमला ट्रॉफी या 3 ऐतिहासिक ट्रॉफींचे अनावरण करण्यात आले. गुवाहाटी येथे 1 ते 13 ऑगस्ट 2026 दरम्यान इंदिरा गांधी ॲथलेटिक्स स्टेडियम सरुसजाई येथे गट F चे 6 सामने खेळवले जाणार आहेत. प्रश्न 8वा, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बॅलन्स शीट टास्क फोर्समध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रघुराम राजन. माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बॅलन्स शीट टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली. राज चेट्टी आणि आशा शर्मा यांचीही इतर विशेष टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. केविन वॉर्श यांनी अमेरिकेच्या चलनविषयक धोरणाच्या पुनरावलोकनासाठी 5 टास्क फोर्स स्थापन केल्या आणि या समित्यांचा उद्देश अमेरिकेच्या चलनविषयक धोरणाच्या चौकटीचा आढावा घेणे आणि सुधारणा सुचवणे हा आहे. पुढला प्रश्न आहे, GI टॅग प्राप्त उंझा जिरे आणि उंझा बडीशेप कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात. गुजरात स्थापना करण्यात आली होती 1 मे 1960 रोजी. राजधानी आहे गांधीनगर. अधिकृत भाषा वापरली जाते गुजराती. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. प्रमुख राष्ट्रीय उद्याने आहेत गीर राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि मरीन राष्ट्रीय उद्यान. प्रमुख धार्मिक स्थळे आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, नागेश्वर ज्योतिर्लिंग, अंबाजी मंदिर आणि अक्षरधाम मंदिर. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, 2026च्या आशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 16. 2026च्या आशियाई अंडर 23 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकूण 16 पदके जिंकली आहेत. 16 पदकांपैकी भारताच्या खात्यात 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश होता. आनंद सिंग यांनी पुरुष भालाफेक स्पर्धेत 80.57 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह यामध्ये सुवर्ण पदक जिंकले. तसेच श्रावणी सांगडे हिने 3 पदके, त्यापैकी 2 सुवर्ण पदके जिंकली आहेत. भारताने मिश्र 4x400 मीटर रिले आणि महिला 4x400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत आणि ही स्पर्धा चीनमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 अतिशय महत्त्वाचे प्रश्न. माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक देत चला. धन्यवाद.